नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण वर्षभर टिकणारा कैरीचा साखर आंबा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर इथे मी या 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहे, या मध्यम आकाराच्या आहे। तर या मी अर्ध्या तासापूर्वी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या। यावर जे सगळं कचरा वगैरे असतो तो सर्व निघून जातो मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे। तर त्यासाठी या कैऱ्या ज्या आहे जास्त आंबट नसतात। या मी तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहे, मीडियम आकाराच्या आहे। तर तुम्ही कोणत्याही कैऱ्या घेऊ शकता, पण कमी आंबट घेतल्या तर त्याचा साखर आंबा छान होतो। तर त्यासाठी आता मी या कैऱ्या व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहे। तर आपल्याला हा साखर आंबा वर्षभर टिकवायचा आहे, त्यामुळे आपल्याला या कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे, ओल्या अजिबात ठेवायचं नाही। तर बघा, दोन्ही कैऱ्या मी व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहे। या कैऱ्या पुसून झाल्यानंतर आता या कैऱ्यावरची जी वरची साल आहे ती काढून टाकायची आहे, कारण या सालीमुळे साखर आंबा आपला कडवट होतो। त्यासाठी आपल्याला या सालीचा अजिबात तिथे वापर करायचा नाही। तर बघा, अशा प्रकारे मी हा जो देठाचा जो भाग आहे त्यामध्ये तेल मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे हा भाग काढून टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। साखर आंब्यासाठी कैरी निवडताना कैरी परिपक्व झालेली असावी, म्हणजेच त्याची कोय चांगली तयार झालेली असावी। कोवळ्या कैरीची आपण जर साखर आंबा केला तर तो वर्षभर टिकत नाही आणि तेवढा चांगला लागतही नाही। तर त्यासाठी ही तोतापुरी कैरी जास्त आंबट किंवा जास्त गोड पण नसते, पण साखर आंब्यासाठी परफेक्ट अशी ही कैरी आहे। तर ही कैरी वापरल्यामुळे साखर आंबा छानही होतो आणि त्याला साखरही कमी लागते। आता या दोन्ही कैऱ्याची साल काढून झालेली आहे। तर आता अशा जाड छिद्राच्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे। कैरी किसताना आडवी किसायची आहे, जेणेकरून हा किस लांब लांब होईल आणि जाडसर होईल। तर त्यासाठी कैरी किसताना चारही बाजूनी व्यवस्थित किसून घ्यायची आहे। साखर आंबा करताना आपण जी काही भांडी वापरणार आहोत तर ती व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे। तर साखर आंबा आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे, तर त्यासाठी पाणी किंवा पाणी असलेलं भांडं किंवा पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही। आता आपल्या कैऱ्या किसून झालेल्या आहे। तर बघा, कैरीची कोय अगदी टणक अशी आहे। तर या कैऱ्या परिपक्व झालेल्या होत्या, कोवळ्या कैऱ्या नव्हत्या। तर कोवळ्या कैऱ्या अजिबात घ्यायच्या नाही, त्याने साखर आंबा छान होत नाही किंवा वर्षभर टिकत नाही। तर त्यासाठी बघू शकता, कैरीचा किस अगदी जाडसर झालेला आहे। तर आता मी गॅसवर स्टीलची कढई ठेवलेली आहे। तर साखर आंबा करताना स्टीलचं भांडंच वापरायचं आहे किंवा नॉनस्टिक कढई वापरली तरी चालेल। मी हा किस टाकून घेतलेला आहे। तर बघा, यामध्ये मी तूप वगैरे काही घातलेलं नाही, असाच अगदी लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे, छान रंग बदलेपर्यंत। तर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, जास्त अजिबात करायची नाही। आणि या किसामधलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं, तर ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। साखर आंबा करताना आपल्याला जाड बुडाच्या कढईमध्ये साखर आंबा करायचा आहे, कारण पातळ बुडाची जर कढई घेतली तर आपला साखर आंबा करपू शकतो। तर त्यासाठी जाड बुडाची शक्यतो कढई वापरायची आहे। तर आता सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून यातलं सर्व पाणी आटेपर्यंत। तर यामध्ये आता 3 ते 4 लवंगा आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकणार आहे। यामुळे या साखर आंब्याला चव छान लागते आणि रंगही सुंदर येतो। तर त्यासाठी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता, पण मी इथे तूप वगैरे घातलेलं नाही, आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे। तर तुपामुळे वास येतो, तर त्यासाठी मी इथे तूप
वापरलेलं नाही। तर बघा यामधला जो पाण्याचा अंश आहे तो आपल्याला फक्त कमी करायचा आहे। तर बघा पाणी सर्व कमी झालेलं आहे या कैरीमधलं। तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर मिठामुळे छान चव येते, चटपटीत असा आपला साखर आंबा होतो आणि कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यामुळे चव दुप्पट होते। तर त्यासाठी मी ते थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणखी मिनिटभर। तर बघा यानंतर आता आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे आहे। तर आता जेवढा आपण कैरीचा किस घेतलेला होता तेवढीच यामध्ये साखर घ्यायची आहे, कमी जास्त अजिबात करायची नाही। जेवढा किस तेवढीच साखर यामध्ये टाकायची आहे। त्यामुळे व्यवस्थित आपला परफेक्ट असा साखर आंबा बनून तयार होते आणि जास्त दिवस सुद्धा टिकतो। तर त्यासाठी आणि साखर टाकल्यानंतर छान याला पाक सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळ सुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा अर्धी साखर अर्धा गूळ असं प्रमाण सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे साखरच वापरलेली आहे। तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वापरू शकता। यामध्ये मी आता छोटा चम्मच भरून वेलची पूड टाकणार आहे। तर तुम्ही जायफळ पूड सुद्धा टाकू शकता। तर माझ्याकडे जायफळ नव्हतं त्यामुळे मी वेलची पूडच टाकलेली आहे आणि 10 ते 12 केसराच्या काळ्या टाकलेल्या आहे। तर केशरमुळे काय होतं, कलर छान येतो आणि चवही तेवढीच छान लागते। तर त्यासाठी तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकू शकता, त्यामुळे कलर सुद्धा छान येते। आणि आता बघा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे। तर व्यवस्थित आपल्याला चम्मच फिरवून घ्यायचा आहे। जसजशी साखर विरघळायला लागते तसतसं याला पाणी सुटायला लागतं आणि छान कलर सुद्धा छान येतो। आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही। तर हे साखरेचं जे पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हा साखर आंबा बनवायचा आहे। साखरेला जे पाणी सुटतं त्यामध्येच कैरी छान शिजून तयार होते। तर आपल्याला वेगळं असं पाणी कुठलं घालायची गरज लागत नाही। तर त्यासाठी तर आपल्याला असा दाटसर साखर आंबा तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तार तुटते का ते बघायचं आहे। तर थोडं आणखी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तार तुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपला साखर आंबा तयार झालेला आहे। आणि आता आणखी 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून याला थंड करून घ्यायचं आहे। तर एकदम पातळ किंवा घट्ट ठेवायचा नाही, तर थोडासा मीडियम ठेवायचा आहे, कारण थंड झाल्यावर साखर आंबा आणखी घट्ट होतो। तर त्यासाठी एकदम घट्ट करायचा नाही। तर या स्टेजला आलं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम घट्ट किंवा एकदम पातळ सुद्धा नाही। तर या स्टेजला आलं की आपल्याला गॅस बंद करून थंड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता थंड झाल्यावर या प्रकारे झालेला आहे। तर तुम्ही हा वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तुम्ही हा पोळी बरोबर किंवा ब्रेडला लावून तुम्ही लहान मुलांना जाम सारखं सुद्धा देऊ शकता। तर खूप छान असा हा साखर आंबा बनून तयार होतो। आपल्याला हा स्टोअर करताना काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया। धन्यवाद।